असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. चला मॅच सुरू करा. बॅट्समन कुठे आहेत? बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर प्लीज. चांगला फटका यावेळेस मात्र. खेळाडू काय सेप आहे. यावेळेस मात्र बॅटची खेळ आहे. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे एसके फ्रूट सप्लाय ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॅकअप आहे तिथे. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते.
स्कोरबोर्ड जर पाहायला गेलं तर आता स्कोरबोर्ड पुढे गेलाय. चार धावा धावफलकावरती झालेले आहेत. चार धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कड आहे. पाठीमागे जर पाहायला गेलं तर तिथे क्षेत्ररक्षक होता. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळते. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर धावा 5 झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. धावफलकावरती 5 धावा. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. षटक संपलंय पहिला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेत त्या 5 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 5 धावा. थोडीशी मॅच स्पीडअप घेऊयात. चला, वेळ घेऊ नका. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमोल आलेत. षटक क्रमांक 1 संपल्यानंतर 5 धावा. सुरुवात चांगली झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची. एक मोठा धक्का दिल्यानंतर पुढे स्कोरबोर्ड सुद्धा थांबवलाय आणि ती सुरुवात आता पुढे कशी होणार पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल आहेत. महत्वपूर्ण असणारं षटक आहे. वाह, काय फटका सजवलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि आजच्या दिवसातील सर्वात सुंदर फटका. षटकार 6 धावा. कमालीचा फटका. इथे प्रॉपर कनेक्शन केले. खरं तर धावफलकावरती जर पाहायला गेलं तर आता बदल झालाय. या षटकाराने 11 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा आणि 11 धावा पाहायला भेटतायत. सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक फाटला करतोय तिथे. बॉल स्टॉप केलाय. तोपर्यंत 2 धावा. 2 धावे बरोबर इथे धावफलकावरती 13 धावा. 13 धावा. एक फलंदाज बाद झालाय आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आलेला रिव्हर्सचा फटका अप्रतिम देखना. आता पुढे हा डाव सजवावा लागणार आहे. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. वाह, यावेळेस समोरच्या दिशेने केलेला फटका आहे. चेंडू मात्र जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावा व्हायला भेटतायत मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा फटका. फलंदाज फॉर्म मध्ये. जो रिव्हर्सचा फटका आला तिथून कॉन्फिडन्स वाढला आणि तो कॉन्फिडन्स इथे नक्कीच पाहायला भेटतोय. येस, फुलर लेनचा बॉल. आणि जसं पाहिलं की रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्यासाठी बॅट्समन सज्ज झालाय. तो टर्न्स घेतलाय. तसा बॉल मात्र परफेक्ट यॉर्कर टाकलाय. क्षेत्ररक्षक होता खरं तर रिव्हर्सच्या फटक्यासाठी सुद्धा. धावफलकावरती आता बदल झालाय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन लेंथ पाहायला भेटते तिथे.
पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न दिल स्कूफ, परंतु डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात त्या 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये 18 धावा पाहायला भेटताय तिथे. दोन षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली सुरुवात झाली या षटकाची. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये लढतायत. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु 2 षटकामध्ये केवळ 18 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 18 ऑन बोर्ड. 18 2 लागोपाठचे बॉल डॉट आलेत. रिव्हर्स अडेम. यावेळेस सत्र सक्सेसफुल ठरलाय. आलाय चौकार. 4 धावा. 2 बॉल डॉट आल्यानंतर प्रेक्षक बॉल टाका मैदानाच्या आतमध्ये. थोडस सहकार्य करूयात. आपलं सहकार्य सातत्यानं लाभतंय या स्पर्धेला. 4 धावे बरोबर इथं धावफलकावर आता 22 झाल्यात. बावीस धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 3रं षटक आहे. यावेळेस थेट शरीरावरती जाऊन आदळलाय. 4 बॉल मध्ये केवळ 4 धावा खर्च केलेत. पहिले 2 बॉल डॉट आल्यानंतर पुढे चौकार आला रिव्हर्सचा. त्यानंतर पुन्हा एक डॉट बॉल. 3रं षटक. 22 धावा केवळ धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी झाली आहे गोलंदाजाकडून. लाईन लेंथ, अचूक टप्पा आणि संयम, शांतता दाखवली आहे. लोअर फुल टॉसचा बॉल आहे तिथे. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय. थोडंसं कलेक्शन चुकीचं झालं आणि जसं कलेक्शन चुकीचं झालं तशा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. 2 धावे बरोबर इथं धावफलकावरती आता 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. यस, यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय. गॅप आहे बराचसा. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आलाय. यावेळेस मात्र कलेक्शन चांगलं आहे. फेक. हो, यावेळेस दोन्ही एंडला खरं तर फेक झाली तिथे, परंतु 2 धावा रोखता येणार नाहीयेत. 3 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय.
36 धावा धावफलकावर. 33 सॉरी. तेहतीस धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आलाय डीप मिड विकेटचा. एक धाव मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 34 षटक आहे मैदानाच्या आतमध्ये सुरू. 34 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड शांत ठेवलंय. मोठी हिट येत आहेत परंतु त्यानंतर बरेचसे बॉल डॉट सिंगल डबल धावेंवरती जास्तीचा भर दिलाय आतापर्यंत इनिंग मध्ये. 34 ऑन बोर्ड. दिवस रात्र पद्धतीने खेळवली जाणारी ही स्पर्धा आमदार साहेब चषक. यावेळेस मात्र वाईट बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. अवंतर धाव मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये भेटतीये. 35 धावा पाहायला भेटतायत. वाईट बॉल. वरण बुर्ला सर थोडासा थकवा नक्कीच जाणवतोय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का? जेल सुटलाय मात्र पोहोचला तर होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तिथे थांबवलाय. एक धाव भेटते. एका धावे बरोबर इथं धाव फलकावरती आता झालेत ते 36. 4 षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 36 धावा. शेवटचे 12 बॉल. थोडंसं स्पीडअप करूयात चला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता इथून पुढे 12 बॉल मध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा बनवाव्या लागणार आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. पहिलाच बॉल आहे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक असेल तिथे तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. थांबवलं जात आहे तिथे. 37 धावा धाव फलकावरती. सदोतीस धावा. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये. प्लेसमेंट गॅप शोधता आला नाहीये. क्षेत्ररक्षक शोधलाय तिथे आणि एक सोपा झेल प्रॅक्टिस कॅच म्हणता येईल खरं तर या झेलला. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर. पाचवं षटक चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आली. पुढे विकेट मात्र आली आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. फुटाचा बॉल होता. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल आहे. आली आहे विकेट मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. फुलटॉसचा बॉल होता तिथे. जास्त फायदा घेता आला नाहीये. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने केलेला फटका लॉंग दी कार्पेट. एक धाव आली आहे. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते.
2 धावे बरोबरीत त्याचा स्कोरबोर्ड पुढे गेलाय. 39 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. येस सर. चेक केलं जात आहे सर. बाउंड्री चेक करा. चार धावा भेटत आहेत. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये थोडासा खाली राहिला बराचसा. पाठीमागे मात्र चूक झाली आहे तिथे आणि आलाय बाईच्या स्वरूपामध्ये चौकार. अप्रतिम गोलंदाजी चांगली झाली आहे म्हणता येईल, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ भेटत नाहीये. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे. झेल मात्र सुटलाय आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. क्षेत्ररक्षकांची साथ भेटली नाही या षटकामध्ये. 5 षटकांचा खेळ संपला. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या जर पाहायला गेली 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 4 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. शेवटचे 6 बॉल या इनिंग मधील आणि पहिल्याच बॉल वरती पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे आणि हे विकेट मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर, चला लवकर. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अवंतर धाव आली आहे. दफलकर तिथं बदल झाला. 48 झाल्यात. व्हाईट बॉल. यावेळेस मात्र एक तर आली आहे. पाठीमागे बॅकअप एक सिंगल धाव भेटते. एका धावेबरोबर 49. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक आहे आणि 49 धावा झालेत. यावेळेस मात्र मोठा हिट आहे, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे.
आणि विकेट. चला न्यू बॅटर, चला लवकर. विकेट किती झाले? 6. बॅट्समन चला लवकर. 49. षटकार. 6 धावा. 6 धावे बरोबर तर धावफलकावरती बदल झालाय आता. 55 धावा. 55 ऑन बोर्ड. 55 धावा. ऑन बोर्ड. 55 धावा. समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. एक तर आली आहे आणि एकच धाव भेटेल. 56 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील. 56 धावा. शेवटचा बॉल या इनिंग मधील. उलटाचा बॉल होता. संधी होती तिथे. क्षेत्ररक्षक आहे. एक तर आली आहे आणि एकच मिळेल. 57 झालेत. 58 करायचे. वेळ न घेता टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायला घेतच. आणि बॅटिंग करणारी टीम जसं तुम्ही बाहेर जाईल तसे सलामीचे 2 फलंदाज पाठवा. आणि पुढच्या मॅचचा टॉस सोमनाथ बैस आणि अमर भैया रिसोडकर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. अशफाक सर, समालोचन कक्षामध्ये या. अशफाक सर, अकलूज.
चला टॉस करा पुढच्या मॅचचा. वरुण सर मॅच सुरू करा. चला बसू नका वरुण सर. चला मॅच सुरू करून घेऊयात. अठ्ठावन्न धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकण्यासाठी. 58. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय. बॅटर मात्र तिथे सेफ आहे. एक धाव आली आहे पहिल्या बॉल वरती. 58 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक आली आहे. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आली आहे पहिल्या बॉल वरती. वाह, काय बॉल टाकलाय, कमालीचा बॉल आहे. थोडीशी जास्तीची उसळी घेतली मैदानाच्या आतमध्ये बॉलने. दुसरा बॉल मात्र कमालीचा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय आणि या बॉल वरती वन बाउंडचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पाहताय तुम्ही, पंचांकडून दिलाय. 3 बॉल मध्ये केवळ एकच धाव. एक धाव आली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला. चांगली सुरुवात झाली आहे गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट फिक. परंतु इथे एक धाव रोखता आली नाहीये. एका धावी बरोबर इथं धाव फलकावर जातात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा, परंतु चांगली गोलंदाजी. वाह, काय बॉल टाकलाय. स्लोअर गतीचा बॉल आहे आणि डॉट बॉल.
पहिलेच षटक आहे, शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती केवळ 2 धावा आहेत. दोन धावा धावफलकावरती. खोलो टप्प्याचा बॉल आहे यावेळेस. क्षेत्ररक्षक आहे तिथे. षटक संपलं, एका षटकाचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती. वा, काही कमालीचे षटक टाकले मैदानाच्या आतमध्ये. केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. तीन धावा. चला स्पीडअप करूयात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू होत आहे. यस, यावेळेस मात्र फटका जोरदार आहे. अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा येत आहेत. वरुण बुर्ला सर. मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे कुर्ला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे वरुण बुर्ला. असे वरुण बुर्ला. यावेळेस मात्र इथे पुन्हा एकदा एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर धावा झाल्या त्या 8 धावा. समोरच्या दिशेने खेळलेला फटका. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे आणि यावेळेस मात्र बॅटर OUT आउट. चांगला हिट आहे, डायरेक्ट हिट. गोटूभैया माने देशमुख यांना मात्र जहांगीरभाई अत्तार यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र इथे अर्जिकडे पुन्हा एकदा एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. चौकार. 4 धावा. चौकाराला 4 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत. चहाचा आस्वाद घेताना समालोचन कक्षामध्ये गरम कडक चहा.
चहाला वेळ नसते परंतु वेळेला चहा हवा असतो. दुसऱ्या षटकातील एक बॉल बाकी, 13 धावा झालेले आहेत धावफलकावरती. मॅच चालू करा, स्पीडअप करा, अजून एक मॅच आहे सर. चला मॅच सुरू करा. शेवटचा बॉल आहे षटकातील आणि यावेळेस मात्र इथे डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 13 धावा. मॅच स्पीडअप करा प्लीज सर, मॅच स्पीडअप करा. बराचसा वेळ जातोय, प्लीज सहकार्य करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम, अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. चला मॅच सुरू करा. 2 षटकांचा खेळ संपला, 13 धावा. मॅच गड आहे. चांगली बॉलिंग झाली आहे खरं तर. धावफलक जर थोडासा जरी कमी असेल तरी सुद्धा स्कोरबोर्ड मात्र रोखून धरलाय. हो, यावेळेस मात्र इथे पाहावं लागेल, एक आगळा वेगळा फटका आलाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. 4 धावे बरोबर इथं धावफलकावरती आता बदल झालाय. धावा जर पाहायला गेलं तर 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आहे. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत 1 धाव, 18 धावा धावफलकावरती झाल्यात. तिसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट तितकंसं मोठं नाहीये परंतु मोठे हिट सुद्धा खेळून दिलेले नाहीयेत. 18 धावा. यस, यावेळेस मात्र पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलंय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 19 धावा. तिसरं षटक. यावेळेस मात्र फटका
फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आली आहे विकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अप्रतिम फटकाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक झाली आहे आणि आलाय चौकार. 4 धावा. समीकरण बदललंय पुन्हा एकदा. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर आता धावा मात्र झाल्यात त्या 3 षटकांचा खेळ संपला. 23 धावा. अठरा बॉल आणि इथून पुढे 35 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. 23 झालेत 18 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. चला चला स्पीड अप करा प्लीज, विनंती असणार आहे. 18 बॉल 23 झालेत. 18 बॉल 35 करायचे आहेत. अठरा बॉल आणि इथून पुढे 35. या वेळेस मात्र फटका सुरेख आहे. चेंडू जाईल सीमारेषेकडे. आलाय कणकणीत चौकार. 4 धावा. 35 करायचे होते, आता मात्र 31 करायचे 17 बॉल मध्ये. सतरा बॉल आणि 31 धावा. मॅच मध्ये आली आहे पुन्हा एकदा बॅटिंग टीम या चौकाराने. टार्गेट तसं तितकंच मोठं नाहीये. पाहावं लागेल हे टार्गेट चेस केलं जाणार का. 17 बॉल आणि इथून पुढे 31 करायचे आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे 16 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. सोळा बॉल आणि 31 धावा. एखादा मोठा हिट मैदानाच्या आतमध्ये येणं खूप महत्वाचं आहे मॅच साठी, बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. मारुती बराचसा मोठा अनुभव आहे क्रिकेटचा. या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतो. यावेळेस अक्रॉस बॅटने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक असेल तिथे. तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल धावी बरोबरीत आता बदल झालाय. शेवटचे 15 बॉल आणि इथून पुढे 30 धावा. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 2 धावींची आवश्यकता आहे संघासाठी. 15 बॉल आणि 30 धावा. पंधरा बॉल आणि 30. यावेळेस मात्र इथे पाहताय तुम्ही कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक असेल तिथे. तोपर्यंत एक सिंगल धाव.
14 बॉल बाकी असताना 29 करायचे आहेत. टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार आल्यानंतर पुढे चांगलं कमबॅक केले मारुती यांनी. यावेळेस फटका चांगला आहे आणि पावर तितकीशी दिसली नाहीये. फलंदाज मात्र होईल बाद. आली आहे विकेट. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पाहताय तुम्ही तिथे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. खोलो टप्प्याचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली. षटक संपलंय. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि बनवायचे आहेत 29. 12 बॉल 29 करायचे. चला स्पीडअप करत, बराचसा वेळ गेला या मॅच साठी. 12 बॉल आणि 29. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम. बारा बॉल आणि 29 धावा. बारा बॉल आणि 29 धावा. आणि यावेळेस मात्र फुल शॉट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल मात्र टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला न्यू बॅटर, चला लवकर. मोशीन चांगले झेल खर तर त्या क्षेत्रामध्ये पाहायला भेटले. 2 जे झेल झाले अप्रतिम झेल खर तर. आणि असे झेल तुम्हाला घ्यावे लागतात. महत्वाची मॅच आहे. वेळापूरचा जॉन टिरोड्स, रशीद भाई शेख. चांगले झेल मैदानाच्या आतमध्ये पाहिलेत त्यांच्याकडून. हो यावेळेस मात्र आता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊनच आणावा लागेल. षटकार आलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा आली आहे ही टीम. शेवटचे बॉल बाकी आहेत आता इथून पुढे.
10 आणि बनवायच्या 23. 10 बॉल आणि 23 धावा. या षटकाराने पुन्हा एकदा समीकरण बदललंय. टायमर सेट आहे. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आत घ्यावा लागेल, अन्यथा पंचांचं लक्ष आहे तुमच्याकडे. दहा बॉल आणि इथून पुढे 23 करायचे आहेत. या षटकाराने मॅच मध्ये आणलंय पुन्हा एकदा. दहा बॉल 23 ची आवश्यकता होती. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि एक धाव इथे. 9 बॉल आणि इथून पुढे 22 धावा. 9 बॉल आणि इथून पुढे 22 करायचे आहेत. प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाहीये. लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल आलाय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉलिंग येस नो. वा, काय फेक केली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट आली आहे. एक धाव इथे. चला न्यू बॅटर, चला लवकर मैदानाच्या आतमध्ये. आठ बॉल आणि इथून पुढे 21 धावा करायच्या आहेत. 2 महत्वपूर्ण बॉल आहेत. रात्रीच्या सत्रातील मात्र मॅचेस चांगल्याच पाहायला भेटल्या. अगदी काल सुद्धा आणि परवा सुद्धा. रविवारचा दिवस, रविवारची पहाटे आता 1:30 वाजलेत. महत्वाची मॅच आहे. काय होणार आहे मॅच कडे लक्ष लागलंय क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला स्पीडअप करूयात. खोलो टप्प्याचा बॉल आहे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक आली आहे आणि एकाच जागेवरती समाधान मानावं लागेल. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि इथून पुढे बनवायचे आहेत त्या मात्र 20. 7 बॉल 20 ना. महत्वाचा बॉल आहे हा. वा, अप्रतिम बॉल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला. बॅकअप झालाय पाठीमागे. हो, इथे चूक झाली आहे. 2 धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये. षटक संपलंय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि बनवायचे त्या 18 धावा. 6 बॉल आणि 18 धावा. काय होणार? अशा हाय व्होल्टेज सामने काल आणि आज आपल्याला पाहायला भेटलेले. 89 धावेंचा चेस सुद्धा या मैदानामध्ये होता राहिला. सुपर ओव्हर झाली तिथे. 6 बॉल आणि इथून पुढे 18 धावा. चला मॅच स्पीडअप करा. चला लवकर प्लीज. अजून एक मॅच बाकी आहे. सहा बॉल आणि 18 धावा करायचे.
पहिल्या बॉल वरती आलाय मोठा हिट, षटकार 6 धावा. आणि ज्या मोठ्या हिटची आवश्यकता होती, ही मॅच सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते, आता असंच म्हणावं लागेल. 5 बॉल आणि इथून पुढे 12 धावा करायच्या आहेत. पाच बॉल आणि इथून पुढे 12 धावा. काय होणार आहे मॅच मध्ये पाहावं लागेल. 5 बॉल आणि 12 धावा. पाच बॉल 12 धावा. काय होणार पाहावं लागेल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि इथून पुढे आता 11 धाव्यांची आवश्यकता आहे. काय झालं सर? टाइम संपलाय. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घ्या, क्षेत्ररक्षण करणारी टीम. पाच बॉल इथून पुढे 11 करायचे आहेत. यावेळेस मात्र उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पाहू शकाल, 2 क्षेत्ररक्षक. ओहो, यावेळेस मात्र स्लिप झाला तिथे. आणि किती धावा घेतल्या आताच्या? 2 का? 2 धावा. आता धावफलकावरती बदल झालाय. 4 बॉल आणि बनवायचे आहेत त्या 9. 4 बॉल आणि 9 धावा. अजून एक सुपर ओव्हर पाहायला भेटणार का? अजून एक सुपर ओव्हर पाहायला भेटणार का? कॅमेरावर पर्सन म्हणतायत नको, पंच सुद्धा म्हणतायत नको. 4 बॉल आणि इथून पुढे बनवायचे आहेत त्या 9 धावा. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल नक्कीच. यावेळेस मात्र 1 धाव मैदानाच्या आतमध्ये. धावा येणं महत्वाचे आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळणारी 1 धाव आहे. 3 बॉल आणि 8 धावा. 2 चौकार, एखादा षटकार, सर्व काही शक्य आहे. 3 बॉल आणि इथून पुढे 8. आणि इथे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय, झेल सुटलाय तिथे. 3-8 करायच्या होत्या, 2-7 करायचे. 2 बॉल 7. या बॉल वरती पाहावं लागेल. 2 बॉल 7. एखादा बॉल डॉट आणि एखादा षटकार आला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. 2 बॉल 7 धावा. शेवटच्या बॉल पर्यंत आता मात्र मॅच जाणार. 2 बॉल 7. 2 बॉल आणि 7 धावा. आणि इथे फटका फसलाय. आता 1 बॉल 7 षटकार आला तर सुपर ओव्हर. समीकरण शक्य आहे. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम प्लीज. बॅट्समन चला, न्यू बॅटर. एक बॉल 7 षटकार आला तर सुपर ओव्हर वरून सर. षटकार येणार का? घडलंय हे पाठीमागच्या मॅच मध्ये.
एक बॉल 7 षटकार आला तर सुपर ओव्हर. आणि काय होणार या बॉलवरती. एक बॉल 7. फटका फसलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. मॅन ऑफ द मॅच मारुती शेणके ठरलेत मॅन ऑफ द मॅच. या मारुती सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.